बघू शकता आपला हे आलू बोंडा आलाय, रस्सीबाज आलू बोंडा आणि परत उडीद वडा. नमस्कार मित्रांनो, आपण आलो आहे वाशिम जिल्ह्यामध्ये. तर वाशिम जिल्ह्यामध्ये आलो आहे मित्रांनो नाश्ता करायला आणि तुम्हाला नाश्ता दाखवणार आहे वाशिम जिल्ह्यामध्ये कसा आहे. तर फेमस इथं मित्रांनो उडीद वडा आणि आलू बोंडा आणि परत भजी आणि खिचडी भजी हे संपूर्ण नाश्ता मिळतो या वाशिम जिल्ह्यामध्ये. तर तुम्हाला नाश्ता दाखवणार कशा प्रकारे नाश्ता येतात. चला तर मित्रांनो बघू आपण आणि हॉटेलमध्ये जाऊ खाऊ. आपण आता सिद्धेश्वर हॉटेलमध्ये नाश्ता करणार आहे आणि वडा दाखवणार आहे कशा प्रकारे आमच्याकडे उडीद वडा असतो आणि ते वडा खाणार आहे आपण. चला तर मित्रांनो आणि प्राईस बघू आपण वड्याची किती किंमत आहे ते आणि वडा पण टेस्ट एकदम चांगला. पण आता हॉटेलमध्ये जाऊ आणि वडा गिडा खाऊ आपण सिद्धेश्वर वड्यावाल्याकडं आणि उडीद वडा बघू कशा प्रकारे उडीद वडा आहे. तर हे उडीद बघा, हा उडीद वडा आहे आणि आलू बोंडा आहे, समोसा आहे. उडीद वडा एक द्या बरं. उडीद वडा खाऊ आपण आधी. हे छोटंसं हॉटेल आहे आणि फेमस आहे मित्रांनो उडीद वडा फेमस खाण्यासाठी आपण आलो आहे आणि परत एक आलू बोंडा पण खाऊ आपण. तर बघू शकता हे हॉटेल आहे छोटंसं वाशिममधलं आणि फेमस उडीद वडा आणि आलू बोंडा खाणार आहे आपण. थोड्याच वेळानं आपली प्लेट येईल मित्रांनो. बघू शकता आपला हे आलू बोंडा आला आहे, रस्सीबाज आणि आता जबरदस्त आलू बोंडा आहे. बऱ्याच दिवसांना आपण आलू बोंडा खात आहे. कम से कम 7-4 वर्षे अलीकडे आलो नाही आलू बोंडा खायला. आता फर्स्ट टाईम आलू बोंडा खायला आलो आपण इकडं वाशिम जिल्ह्यामध्ये. तर आता उडीद वडा पण बोलवला आहे, पहिला आलू बोंडा खाऊ आणि तुम्हाला दाखवणार आहे या कशा प्रकार टेस्ट आहे. तर जबरदस्त आहे, फेमस आहे विदर्भामधला हा आलू बोंडा आणि परत उडीद वडा. तर बघू शकता आलू बोंडा कधी बघितला नसेल तुमच्या तिकडं तर आमच्याकडे आलू बोंडा बनतो. हा फेमस आलू बोंडा आहे विदर्भामध्ये आणि उडीद वडा. या प्रकारे आपण फिनिश केला आहे आलू बोंडा. आता थोड्याच वेळात उडीद मूग वडा येईल मित्रांनो. मूग वडा पण दाखवणार आहे तुम्हाला कशा प्रकारे. तर जबरदस्त मित्रांनो आलू बोंड्याची एकदम टेस्ट एकदम जबरदस्त लागते मित्रांनो. तर चपातीसोबत बी खाऊ शकता रस्सा आणि तसा पण खाऊ शकता तुम्ही. तर बघू शकता हा उडीद वडा आला आणि त्याच्या साईडला रस्सा आला आहे. तर आलू बोंड्यामध्ये रस्सा पण येतो आणि वड्यामध्ये पण रस्सा येतो. तर वडा आता बघू कशा प्रकारे वडा लागते आणि त्याची टेस्ट लागणार आहे तुम्हाला खाऊन. तर बघू शकता हा उडीद वडा आहे. तर हा मुंगाच्या डाळीपासून बनतोय वडा, मूग वडा. आणि मालेगावमध्ये बघितलं तर एवढा मोठा वडा आहे. तर हा छोटासाच वडा आहे मूग वडा. तर आपण हा इथली टेस्ट बघू आणि मालेगावची टेस्ट बघणार आहे. मालेगाव तुम्हाला स्पेशल व्हिडिओ दाखवणार आहे मूग वड्याचा. तर प्रथम आपण तुम्हाला हा छोटासा मूग वडा दाखवतोय कशा प्रकारे मूग वडा आहे बघू शकता. आणि एकदम चवीला एकदम भारी लागते मित्रांनो. हा त्यासोबत हा रस्सा मिळतो बघू शकता. हा रस्सा आहे. तर या रस्त्यासोबत आपल्याला मूग वडा खायचा आहे. चला मग मूग वडा खाऊ, तुम्हाला तेच दाखवणार आहे. एक नंबर भारी मित्रांनो. मस्त कोथिंबीर आहे, परत मिरच्या आहेत, कांदा आहे, सगळं मिक्स करून हा मूग वडा बनवला आहे. जसं पण दही पाहिजे, दही असल्याकडे भारी लागते. अजून हे रस्सा आहे आणि दही असल्यावर अजून एकदम टेस्ट भारी. एक नंबर. विदर्भामध्ये फेमस मित्रांनो मूग वडा आणि आलू बोंडा हे दोन फेमस मित्रांनो नाश्त्यामध्ये विदर्भामध्ये स्पेशली. इकडे मिसळपाव आणि वडापाव भेटत नाही मित्रांनो. माझा घेता पण 10 रुपयाचा. आता माझा बघू टेस्ट कसं आहे. तर माझा तर फेमस सगळीकडे पण भारी. आता कसं आहे माझा बेजान थंडगार व्हायचा त्याच्यामध्ये अशी काळी जायची आणि प्यायचं.
नाश्ता झाला आहे, उडीद वडा आणि आलू वडा खाल्ला आहे आणि परत माझा बिल आहे. तर आपण बघू आता याचं बिल किती येणार आहे, तुम्हाला दाखवणार आहे आपण किती बिल येणार आहे.